मॉर्निंग मंडळी, सीताराम. तर सकाळची पूजा वगैरे बेल वाहून आता मी निघले होते महादेवाच्या दर्शनाला. त्यांच्या गावाकडे 25 किलोमीटर खूप छान जुनं असं महादेवाचं मंदिर आहे. आणि निघलं की पाऊस झालेला आहे सुरू. पण म्हणतात की देवाला जाताना काही पण अडचण येऊ महागार जात नसते. तर तसंच निघलं होतं पुढी आणि थोडंसं घेतलं होतं पूजेचं सामान जे विसर्जन करायचं होतं मला. आणि मी तर तिथं कधीच पूजेचं सामान टाकीत नसते, कारण पूजा केल्यापेक्षा ते सामान जे पायधुळे आपण टाकतो त्याचं पाप आपल्याला डबल लागतं. त्याच्यामुळं असं तुळशीचे जे पानं पण मी कधी खुडले जास्त हे झालं म्हणून तरी मी ते विसर्जन करीत असते. असं इथं तिथं फेकत नाही. आणि चला आता चौपट पसरलेली आहे अशी हिरवळ आणि आमच्या साऊथमधला जो नजारा आहे मी तुम्हाला स्पेशली दाखवणार आहे. आणि समोरच्या सुट्ट्यामध्ये नक्की तुम्ही आमच्या साऊथ बघायला नक्की या. चला मंडळी, आता आपण लागलेलो आहोत मंदिराच्या रस्त्याला आणि एकदम 15-20 मिनिटाचा असं मस्त घाट येतो. आणि किती सुंदर घाट आहे ते बघा तुम्ही. आमच्या इकडे इतका पाऊस झालेला आहे, रस्त्यामध्ये पण खूप ठिकाणी अडचणी आल्या होत्या. बघा अशा पाण्यामधून आमची गाडी गेलेली आहे आणि किती भरपूर पाणी येते बघा. आणि ह्यावर्षी जेवढा पाऊस पडला आहे ते खूपच नाही, जागोजागी असं पाऊस झालेला आहे, भरपूर पाणी. आणि चला आता आलेलो आता आपण मंदिराच्या जवळ. आणि कसं आहे मंदिर काय नाही, त्याच्यातले छोटे मोठे देव सगळ्यांचं दर्शन घ्या. बघा किती सुंदर आहे मंदिर, खूप जुनं आणि असं पुरातन मंदिर आहे. लिंगम निर्मल वासित शोभित लिंगम जन्मज दुःख विनाशक लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम ब्रह्ममुरारी सुरार्चित लिंगम निर्मल वासित शोभित लिंगम जन्मज दुःख विनाशक लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. तेरी बड़ाई दुनिया में कोई तुझे सा मिला नहीं, मैं तो भटका दर बदर
हरे 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 महादेव हरे 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 महादेव हरे 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 महादेव हरे 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 महादेव ओम नमः शिवाय 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 हरे 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 महादेव हरे 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 महादेव हरे 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 महादेव हरे 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 महादेव ओम नमः शिवाय चला मंडळी, मस्त झालेलं आहे दर्शन आणि झिमझिम पाऊस पण चालूच आहे. आणि आमच्या साऊथचं मंदिर कसं वाटलं काय नाही. एवढ्या मोठ्या मंदिरात किती भरपूर अशा मूर्त्या आहेत. ती मी तुम्हाला एक एक मूर्ती दाखवलेली आहे. तुम्हाला मंदिर आवडलं की नाही, मंदिराचा परिसर आवडला की नाही ते पण सांगा. आणि चौकड मध्ये मंदिर आहे. चौकड असं भरपूर मोठं तळं आहे. पाणी आता पावसाळा असल्यामुळं खूप पाणी असं जमा झालेलं आहे. आणि कसं वाटलं काय नाही ते व्हिडिओमध्ये नक्की सांगा. आणि ही आहे जे सागवानचं झाड आहे. मी सांगितलेलंच आहे मागं व्हिडिओमध्ये की फर्निचर दरवाजे ह्याच झाडापासून बनतात. आणि हे बघा, हे असं त्याचं खोड आहे आणि हे भरपूर मोठं होतं. आता छोटूसं झाड आहे म्हणून तुम्हाला दाखवायले. तर ह्या लाकडापासूनच भरपूर वस्तू होतात. आणि जुगी उगी पस्तोर पिढ्याने पिढ्या त्या वस्तू जातात. त्याला किडा लागत नाही की काहीच नाही, फक्त तेल चढवीत राहावं लागतं. बेल तेल जे असतं ते लावित राहते तर बिलकुल सोन्यावानी अशी वस्तू राहते आता आपली. आणि आता निघलेला होता मी दर्शन करून मस्त घरी. आणि जाता जाता मी एका शेतातून तोडली होती राजगिऱ्याची भाजी. आणि ती खूप छान अशी ताजी ताजी 2च झाडं होते पण भरपूर अशी भाजी निघली होती. आणि बघा किती असे पाऊस येऊ की काही असो सगळ्यांचे काम असे चालूच राहतात. तर गुराखी अशी म्हशी घेऊन आलेली होते. आणि बघा किती छान आहे आमच्या साऊथचा नजारा. आणि झिमझिम पाऊस असा चालूच आहे आणि एकदम आकाश असं निळं सुंदर दिसत आहे. आणि आज आहे पोळा तर बैल बी रंगवायची तयारी चौकट चालूच आहे. छोटे मोठे मंदिरं पण रस्त्यानं जाताना तुम्हाला दिसतेलच. बघा किती सुंदर मंदिर आहे. आणि पाऊस काही थांबलाच नव्हता. घरी येऊस तर बी थोडा थोडा पाऊस असा होताच. पण मी मला आज दर्शन करायचं तर करायचंच म्हणलं. पण पाऊस होता तरी पण निघलेलंच होतं. आणि चौकड बैल रंगवायची तयारी होती. ने काही शेतामध्ये गेले होते मी भाजी तोडायला. आणि भरपूर अशी राजगिऱ्याची भाजी आणलेली विकत आणून. आणि असं शेतातली कुणाची तोडायची भाजी मला तर खूप आवडतं. तुम्हाला आवडतं की नाही कमेंटमध्ये सांगा. आणि बघा पाणी कसं शेतामध्ये जमलं. आणि माझे खूप पाय चिखलानं असं भरलेले होते. आणि तशीच गाडीवर बसले. आणि पुन्हा मग अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यावर पाय स्वच्छ धुवून घेतलेले. तर बघा एवढी मोठी भरपूर अशी भाजी निघली.